पितृपक्षी संपला की आता जावा. चला नाश्ता करून घेऊया फटाफट. हळदीचं पान आहे ना मोठं एक, हे एका पॉटमध्ये लावूया. बघा अशी घटस्थापना केलेली आहे. देवीचा फोटो लावून माझं प्लॅन चाललं आहे की लॅपटॉप घ्यायचं. आता न्यू जनरेशन चालू आहे आणि काहीतरी शिकणं गरजेचं आहे. नाचायची इच्छा होती पण आता कसं कोण फ्रेंड सर्कल नाही ते, त्यामुळे मी कोणासोबत नाचणार. तर गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कावळे बघ किती ओरडतात. पितृपक्षी संपला की आता जावा. तर आजची सकाळ झालेली इथे दादाकडेच. तर चला फटाफट आपण आता आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. काल तर तिकडे मला संध्याकाळी नाही जमलं जायला. मला वाटतं संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये गरबा होता. ते वॉचमन काल सांगत होता की गरबा खेळतात. बघूया आज जर संध्याकाळी गेलो तर आपण बघूया जमतो का भेटतो का आपला गरबा बघायला किंवा खेळायला. चला मग आता थोडा वेळ नाश्ता वगैरे करूया आणि मग आपल्या कामाला निघूया. तर चला नाश्ता करून घेऊया फटाफट. तारक मेहता. तर मी निघालो आता ऑफिसला जायला. तर पाऊस होता त्यामुळे मी आता गाडी घेतली. गाडी घरी होती त्यामुळे दादाला बोललो की मी घेऊन जातो गाडी. तर गाडीनेच वर्किंग करूया आणि संध्याकाळी आणून गाडी लावून परत आपल्या घरी जाऊया. मी बेलापूर स्टेशनला पोहोचलेलो इथे. माझा कलिग येतोय तर मग आम्ही दोघं सोबत जाणार आहे. तर 5-10 मिनिटं तर वाट बघायची, मग इथून आपलं वर्किंग स्टार्ट करायचं. फायनली मी घरी आलेलो आहे, दादाच्या घरी. कार वगैरे पार्किंग केलेली आहे. तर आता आपण थोडंसं 5-10 मिनिटं रेस्ट करूया आणि मग इथून आपल्या घरी निघूया. घरी पोहोचूया आधी, नंतर मग ठरवूया काय करायचं. कारण मी आत्ता लेटच जेवलो आहे, तर घरी जाऊन तर काय बनवणार नाही. तर चला फायनली निघालो आहे मी. आपलं पॉट घेतलेत प्लांटचे, तर काल आपण घेतले होते ना. तर चला फटाफट निघूया आपल्या घरी आता. तर फायनली घरी पोहोचलेलो आहे. घराची लायटिंग बिटिंग लावूया, कारण मच्छर येईल कदाचित. पण ठीक आहे, 2 मिनटं उघडं असू द्या. 2 मिनटं ते उघडं ठेवूया. आता हे 3 पॉट आणलेले आहेत. आता हे जे हळदीचं पान आहे ना मोठं एक, हे एका पॉटमध्ये लावूया. अजून 2 झाडं आणणार आहे. ते 2 झाडं आपण कशी तरी लावूया बघा. आणि हे एक झाड आहे ना जे वेलीसारखं वाढत चाललं आहे, त्याच्यासाठी एक हँगिंग पॉट आणायचं. ते जे आपण असं हँग करतो ना, तर तसं पॉट आणायचं, मग ते त्याच्यामध्ये लावायचं. मी इंटरनेट बंद करून जातो. आता आलो तर चालू केलं. तर आता फ्रेश वगैरे होऊन घेतो आणि मग आता काय करण्यासारखं तर काहीच नाही आज. कारण आज जेवणार तर नाही. म्हणजे मी ॲक्च्युली 2:30-3 वाजता जेवलेलो आहे, त्यामुळे आता काय भूक नाही. थोडंसं खाल्लं, भूक लागलीच तर मी थोडंसं शेंगा वगैरे खाईन किंवा मग थोडंसं राऊंड मारायला जाईन बाहेर, तेव्हा काहीतरी खाईन थोडंसं. तर पहिला आता फ्रेश होऊन घेऊया आणि खाली जाऊया. पण आता देवीच्या पाय पडून आहे आपल्या. तर फ्रेश झालेलो आहे मी. तर आपल्या खाली सोसायटीच्या देवीचं दर्शन करायला जाऊया. आता इथे समोर थोडंसं आरती चालू होईल बघा. तर इथं आरतीसाठी पुकारते, थोडंसं त्यांची आरती चालू होईल. आपण आपल्या देवीचं दर्शन घेऊन जाऊया खालती. बघा अशी घटस्थापना केलेली आहे. देवीचा फोटो लावून बसवलेलं आहे. सोसायटीच्या देवीचं दर्शन झालेलं आहे. थोडं 5-10 मिनिटं रेस्ट करूया मग जाऊया. तर फायनली मी घरी आलेलो आहे. म्हणजे येऊन झाला भरपूर वेळ. थोडा टाईमपास करत बसलो होतो. व्हिडिओ थोडंसं एडिटिंग वगैरे बाकी होतं ते करत होतो. तर आता हे शेंगा आहेत. एक सेकंड, थोडं शेंगा खाऊन घेतो. एवढंच घेतो. आता काय एवढी भूक तर नाही, मग बोलू थोडंसं
टाइमपास काय करायचं तर बोलो शेंगाच खाऊन घेऊया. ॲक्च्युली तुम्हाला एक सांगायचं आहे, माझं प्लॅन चाललं आहे की लॅपटॉप घ्यायचं. कारण जे माझ्याकडे एक जुनं लॅपटॉप होतं भरपूर वर्षापूर्वी, आत्ता सध्या नाही, तर ते तर खराब झालं ना. ती मी आता सर्व एडिटिंग वगैरे माझ्या मोबाईलमध्येच करतो आणि लॅपटॉपमध्ये थोडेसे मला कोर्स वगैरे करायचे आहेत. खूप दिवसापासून विचार करतो आहे की थोडं AI कोर्स आहेत, परत भरपूर काय काय गोष्टी आहेत, छोटे मोठे कोर्स आहेत, ते मला करायचे आहेत, ऑनलाईन कोर्स आहेत. तर त्यासाठी मला लॅपटॉपची गरज आहे आणि बाकी आपलं व्हिडिओ एडिटिंग पण त्याच्यामध्ये होऊन जाईल. जरा चांगलाच लॅपटॉप घ्यायचा आहे. अजून कन्फर्म प्लॅन आहे. मी आज थोडंसं जाऊन आलो मार्केटमध्ये, जसं डेल नाही आपलं HP शोरूमला गेलो होतो. म्हणजे HP ऑथराईज शोरूम होतं ना, तिथे गेलो होतो. HP गेलो, लेनोवामध्ये गेलेलो, परत असूसमध्ये गेलेलो, एसरमध्ये गेलो होतो, HP गेलो होतो. हां, HP तर सांगितलं माझ्यासाठी एवढे जर बघितले, पण त्याच्यापैकी मला एक लिनोवचं लॅपटॉप चांगलं वाटलं, तर प्लॅन चाललं आहे की तो घ्यायचा. त्याच्यामध्ये मी ग्राफिक गेमिंग लॅपटॉप घेतो आहे, कारण त्याच्यामध्ये मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे प्रॉपर झाली पाहिजे आणि म्हणजे असं थांबून नाही झाली पाहिजे. त्यामुळे मी थोडं गेमिंग लॅपटॉप घेतो, जेणेकरून थोडं मोठे मोठे सॉफ्टवेअर घेतले चुकून तर ते चालले पाहिजेत, असं प्लॅन आहे. तर बघूया कधीपर्यंत सक्सेस होतो आहे. कदाचित या दिवाळीपर्यंत माझा प्लॅन आहे की मी ते लॅपटॉप घ्यावं. तर मला सजेस्ट करा की तुम्ही व्हिडिओ बघता नाही बघता माहीत नाही मला, पण ज्यांनी पण बघतील किंवा लॅपटॉपचं काय नॉलेज असेल कोणाला, तर सजेस्ट करा की कोणतं लॅपटॉप चांगलं होईल गेमिंग. मी माझ्या एका मित्राला विचारलं, त्यांनी सजेस्ट केलेलं आहे, परत मी भावाला पण विचारलं आहे, त्यांनी पण 2-3 सजेस्ट केलेले लॅपटॉप मला. तर कधी कधी वाटतं की iPad घ्यावा किंवा मॅकबुक घ्यावा ॲपलचा. पण प्रॉब्लेम असा होतो आहे की समजा मॅकबुक घेतलं तर ते ॲक्च्युली ना मॅकबुक जरा इको फ्रेंडली नाही वाटत. की विंडोज कसं आपलं इको फ्रेंडली आहे, तर पण सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चालू शकतो, सगळे सॉफ्टवेअर, आणि प्लस त्याच्यामध्ये पायरेटेड सॉफ्टवेअर पण चालतात. मॅकबुकमध्ये नाही चालत. वर्ड एक्सेल वगैरे त्याच्यामध्ये जरा विकत घ्यावं लागतं. आपण विंडोजमध्ये पायरेटेड वर्ड एक्सेल म्हणा, बाकी कुठली एडिटिंगचे सॉफ्टवेअर वगैरे आपण चालवू शकतो. मॅकबुकमध्ये तसं नाही होत, म्हणून मी मॅकबुकचा प्लॅन चेंज केला आहे, लॅपटॉप विंडोज लॅपटॉपच घ्यायचा आहे. तर असा प्लॅन आहे माझा. तर बघूया कधीपर्यंत होतं आहे. आणि ॲक्च्युली मी थोडंसं AIचे कोर्सेस विचार केला आहे. आता न्यू जनरेशन चालू आहे आणि काहीतरी शिकणं गरजेचं आहे. शेंगा एखाद्याने फोडायला जमत नाही. थोडं ते खाऊन घेऊया आणि थोडंसं खाली जाऊन राऊंड मारून या. वॉचमॅन बोला की आता देवीची आरती होईल, पण आता किती वाजता होईल काय माहीत नाही, किंवा होऊन गेले काय ते पण माहीत नाही. तर आता 9 वाजलेले आहेत. आय थिंक मला वाटतं आरती होऊन गेली असेल. इथे बाजूला आहे ना, आमच्या बाजूला छोटंसं मैदान आहे, तिथे गरब्याचं पूर्ण डेकोरेशन केलं होतं, तर तिथे गरबा असणार आहे. आय थिंक थोडा आवाज येतो गाण्याचा, तर मला वाटतं काय माहिती चालू झालं की काय. आपण जाऊया, फक्त राऊंड मारून येऊया, कारण आपण कोणाला ओळखत नाही आणि ते पण आपल्याला ओळखत नाही. मी इकडं नुकतंच नवीन आल्यामुळे कोण ओळख नाही जास्त माझी कोणाशी, त्यामुळे असं डायरेक्ट जाऊन नाचणं किंवा काय ते जरा ऑड फील आलं. आणि गरब्यामध्ये सगळ्या मुली नाचतात ना, ते बरोबर नाही वाटणार. त्यामुळे जाऊन थोडंसं बघूया कसं काय आहे. मी नाचणार तर नाही. आणि बिल्डिंग खाली पण होतोय की नाही गरबा काय माहीत. काल तर बोललो वॉचमॅन झाला आहे, आज होतोय की नाही माहीत नाही. जर होत असेल तर मग थोडं बघायला जाऊया. नाचायची इच्छा होती, पण आता कसं कोण फ्रेंड सर्कल नाही इथे, त्यामुळे मी कोणासोबत नाचणार. आणि एकटं नाचायला पण एवढं कम्फर्टेबल नाही वाटत. आपण खाली राऊंड मारायला जाऊया, थोडंसं गरबा वगैरे बघूया तिथे चालू आहे का, आणि फिरून राऊंड मारून येऊन झोपूया. मग हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.